कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असा अंदाज सर्वच महाएक्झिट सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे। कर्नाटकमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही। काही एक्झिट पोल्सच्या मते काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल, पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना जेडीएसची मदत घ्यावी लागेल असं चित्र या एक्झिट पोल्समधून मांडण्यात आलं आहे। तर काहींनी भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असं भाकीत वर्तवलं आहे। मात्र सत्ता स्थापनेसाठी जेडीएस भाजपला पाठिंबा देणार का असा प्रश्न आहे। एकूणच जेडीएसची भूमिका किंग मेकरची ठरेल असा अंदाज आहे। नेमका कोणी काय अंदाज वर्तवला हे आपण बघूया। एबीपी सी वोटरनी अंदाज वर्तवलाय। काँग्रेस 87 ते 99, भाजप 99 ते 109, जेडीएस 21 ते 30 आणि इतर 1 ते 8। आज तकच्या महाएक्झिट पोलनुसार काँग्रेस 106, भाजप 79 ते 92, जेडीएस 22 ते 30। तर रिपब्लिक टीव्हीच्या अंदाजानुसार काँग्रेस 73 ते 82, भाजप 95 ते 114, जेडीएस 32 ते 43 आणि इतर 2 ते 3। इंडिया टीव्हीने वर्तवलेल्या अंदाजानुसार काँग्रेस 97, भाजप 87, जेडीएस 35। टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार काँग्रेस 90 ते 103, भाजप 80 ते 93, जेडीएस 31 ते 39 आणि इतर 2 ते 4। तर एक्सिसनुसार काँग्रेस 111, भाजप 85, जेडीएस 26। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।